तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। परब्रह्म परमात्मा भगवान गणेशांच्या सगुण साकार लीलांना आपल्या समोर ठेवणाऱ्या श्री गणेश पुराणाचं चिंतन आपण करतोय। आजपासून आपण त्यातल्या दुसऱ्या भागाला स्पर्श करणार आहोत, ज्याला क्रीडाखंड असं म्हणतात। यामध्ये प्राधान्याने मोरयाच्या 3 युगातल्या 3 अवतारांच्या कथा प्रमुख विषय म्हणून आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि मग त्या अनुषंगाने अनेक कथा आपल्या समोर येतात। या कथा वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अर्थात सूत्र आपल्याला हेच लक्षात ठेवायचे की या कथांमधून माझ्या उपयोगाचं काय आहे, ज्यातून माझं जीवन अधिक सुंदर कसं होईल, संपन्न आनंदी सुखी कसं होईल, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। त्या दृष्टीने आपण या कथा समजून घेऊ। पहिली कथा येते विनायक अवताराची। कृतयुगात झालेला हा भगवान गणेशांचा अवतार कायम लक्षात ठेवा। भगवंताचे म्हणजे कोणत्याही देवतेचे असो अवतार जे होतात त्या अवतारांच्या मागे प्राधान्याने 3 प्रयोजन असतात। पहिलं प्रयोजन असतं दुष्टांचं निर्दालन करणे। जे समाजामध्ये त्रास देणारे, संपूर्ण विश्वाला त्रस्त करणारे जे असंख्य दुष्ट राक्षस जन्माला येतात त्यांचं नियंत्रण जेव्हा इतर मानवांच्यानी होत नाही, सर्वसामान्य देवतांनी होत नाही, त्यावेळी भगवान प्रगट होत असतात। दुष्ट निर्दालन हे त्यांचं पहिलं कार्य असतं। दुसरं कार्य असतं सज्जनांचं रक्षण करणे। एकमेकांनाच पर्यायी अशा प्रकारचे हे कार्य आहे। सज्जनांच्या चांगल्या गुणांची प्रतिष्ठापना करणे हे भगवंताचं कार्य आहे आणि धर्म संरक्षण हे भगवंताचं तिसरं कार्य। या 3 गोष्टींकरता भगवान प्रगट होत असतात। आपल्याला सगळ्या अवतारांच्या मागे हे 3 प्रयोजन दिसतात। इथेही तसेच प्रयोजन आहेत। अर्थात भगवंताचा हा अवतार होण्याच्या आधी कोणीतरी दुष्ट तयार व्हावा लागतो। त्याची कथा आपल्याला तिथून सांगायला सुरुवात करतात। अंग नावाचा एक देश आहे। या देशामध्ये रुद्रकेतू नावाचा एक गृहस्थ राहतोय। आपल्या समोर 2 पुराण आहेत मोरयाचे, एक गणेश पुराण, एक मुद्गल पुराण। एका पुराणाने त्याला ब्राह्मण म्हटलं, दुसऱ्या पुराणाने त्याला राक्षस म्हटलं। तुम्हाला असं कसं असेल, एकच माणूस वेगवेगळा कसा? त्याचं उत्तर आहे जन्माने त्या कुळात चुकून आला होता म्हणून ब्राह्मण वर्णन केलं, वृत्तीने राक्षस होता म्हणून त्याचं वर्णन त्या पद्धतीने केलं। का त्याला वृत्तीने राक्षस म्हणायचं? पुढचा कथाभाग जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा आपल्याला ते आणखी व्यवस्थित कळेल। याला शारदा नावाची याची पत्नी आहे। दोघांचा संसार सुखाने चाललाय, पण बरेच दिवस झाले संसारात पुत्ररत्न नाही, संसार वेलीवर पुष्प उगवलं नाही। म्हणून शेवटी भगवंताची प्रार्थना केली, तपश्चर्या केली। तपश्चर्येनंतर 2 मुलं झाले। तपश्चर्या प्रत्येक वेळा चांगलीच असते असं समजू नका, त्याच्या मागचा हेतू फार महत्वाचा आहे। याला 2 मुलं झाले। याला 2 मुलं झाल्यानंतर त्यांनी त्यांची जे नावं ठेवले ना ते नावं पहा, म्हणजे आपल्याला राक्षस त्याला का म्हटलं ते कळेल। त्यांनी मोठ्या मुलाचं नाव ठेवलं देवांतक, लहान मुलाचं नाव ठेवलं नरांतक। देवांचा अंत करणारा तो देवांतक, नराचा अंत करणारा तो नरांतक। मला सांगा, ज्या बापाला आपले मुलं असे व्हावे वाटतात त्याला राक्षस नाही तर दुसरं काय म्हणणार? या 2 प्रवृत्ती आपल्या समोर सांगितल्या। देवांतक एक प्रवृत्ती आहे, नरांतक एक प्रवृत्ती आहे। या राक्षसी प्रवृत्ती आहेत हे या निमित्ताने गणेश पुराणकार आपल्याला सांगतायत। कशाला देवांतक म्हणतात? देवांना नाकारणे, देवता तत्व नाकारणे, दिव्यत्व नाकारणे, दिव्य गुणांना नाकारणे, देवतांचं अस्तित्व, मंदिरांचं अस्तित्व, त्याच्या मागे असणारी सगळी भूमिका, या सगळ्या गोष्टी नाकारणे, वेद शास्त्र पुराण या सगळ्यांना नाकारणे, या सगळ्यांमधून सांगितलेल्या चांगल्या गोष्टींना बाजूला ठेवणे, त्याचा अपमान करणे, त्यांची टिंगल करणे, याला देवांतक प्रवृत्ती असं म्हणतात। ती प्रवृत्ती असंख्यांमध्ये जी असते त्यांना राक्षस असं म्हणतात। दुसरा हिशोब सांगितला नरांतक प्रवृत्ती। कशाला नरांतक म्हणतात? आपण पाहिलं भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली, नाना प्रकारचे जीव निर्माण केले, सगळ्यात शेवटी मनुष्य नावाचा जीव निर्माण केला। सगळ्या पशूंमध्ये आणि माणसामध्ये काही गोष्टी सारख्या आहेत, काही गोष्टी वेगळ्या आहेत। या दोन्हीचा विचार एकत्र केला पाहिजे। सारख्या कोणत्या गोष्टी आहेत? महाराज भर्तृहरी नीतिशतकामध्ये सांगतात, आहार निद्रा भय मैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर नरानाम। पशूंमध्ये आणि नरामध्ये म्हणजे माणसामध्ये या गोष्टी सारख्याच आहेत। आहार निद्रा भय मैथुन सगळेच पशु करतात। हेच सगळं आपण करायला जन्माला आलोय का? याचं उत्तर आहे नाही। याच्या पलीकडे काहीतरी असलो पाहिजे, याच्या
पलीकडे काय? त्याचं उत्तर आहे उपासना, त्याचं उत्तर आहे साधना, त्याचं उत्तर आहे अनुष्ठान, त्याचं उत्तर तपश्चर्या, त्याचं उत्तर गणेश उपासना. हे नंतरच आहे. कुठल्याही पशुला न जमणार, हे ज्याला जमतं त्याला नर म्हणतात, ज्याला नाही जमत ते वानर. अशी अवस्था आपल्याला समजून घेतली पाहिजे. हे जे नरांतक प्रवृत्ती, याचा अर्थ या सगळ्या गोष्टी न करता केवळ खाणे पिणे मजा करणे एवढ्यातच ज्यांचं आयुष्य जातं त्यांना नरांतक प्रवृत्ती असं म्हटलं. या निमित्ताने या दोन प्रवृत्ती आपल्या समोर ठेवल्या. त्या दोन प्रवृत्तींचं चिंतन गणेश पुराणकार आपल्या समोर करतायत. असे दोन तयार झाले. या दोघांनी तपश्चर्या केली. लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीत सगळ्या पुराणांमध्ये सगळ्या देवतांचे वर्णन करत असताना जे जे राक्षस जन्माला आले या सगळ्यांनी केलेल्या तपश्चर्येचं वर्णन आहे. सगळे राक्षस तपश्चर्या करतात. आपल्याला माहिती असलेले सांगतो. हिरण्याक्ष केवढी मोठी तपश्चर्या केली, हिरण्यकश्यपू केवढी मोठी तपश्चर्या केली, रावण केवढा अद्वितीय तपस्वी होता. सगळेच पूर्वी तपश्चर्या करतात. फरक कुठे पडतो? त्याचं उत्तर आहे, जोपर्यंत तपश्चर्या करतात तोपर्यंत सगळे चांगले आहेत. तपश्चर्येनी फळ मिळालं की उन्मत्त होतात, राक्षस तिथं तयार होतो. आणि मग उन्मत्त झाले की ना स्वतः पुढे तपश्चर्या करतात ना इतरांना करू देतात. लक्षात घ्या, ही अडचण नेमकी जी आहे ती माणसाला राक्षसी प्रवृत्तीकडे वळवते. ती या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. याही दोघांच्या बाबतीत तसंच झालं. हाती आलेली सत्ता, हाती आलेले वरदान, त्यांनी उन्मत्त झाले. सगळ्यांवर नाना प्रकारचे अत्याचार करू लागले. सामान्य माणसांचं सोडून द्या, देवतांना स्वतःचे स्वर्ग सोडून जावे लागले. इंद्रादिक देवता आपल्या स्थानावरून पदच्युत झाल्या. दुःख अत्यंत झालं. कोणाला? त्याचं उत्तर आहे देवमाता असणाऱ्या आदितीला. कारण तिचे लेकरं निर्वासित झाले. ती अत्यंत दुःखी आहे. ती महर्षी कश्यपांकडे जाते, आपल्या पतींना वंदन करते. दोन गोष्टी तिने विचारल्या. माझ्या लेकरांवर अशी वेळ का आली? पहिला प्रश्न. आणि याच्यातून उपाय काय आहे? दुसरा प्रश्न. महर्षी कश्यप तिला उत्तर देतात. देवतांच्यावर अशी वेळ का येते ते सांगतात. देवतांवर येते की नाही हा भाग महत्वाचा नाहीये. आपल्याला त्यानिमित्ताने उपदेश दिलाय. कोणता? महर्षी कश्यप सांगतात, तुझे हे सगळे लेकर स्वर्गाचे अधिपती आहेत, त्या स्वर्गात राहतात. पण लक्षात ठेव, स्वर्ग हा उपभोगाची भूमी आहे. तिथे नाना प्रकारचे आनंद त्यांना लुटता येतात. नंदनवनासारखी गोष्ट आहे, कामधेनू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपाय तिथे आहेत. अप्सरांचे नृत्य पाहत राहतात, नाना प्रकारचं अमृताचं प्राशन करत राहतात आणि आनंदात राहतात. सुखाचे साधन उपभोगत राहतात, नाना प्रकारचे उपभोग घेत राहतात. पण ज्याच्या कृपेने हे सगळं मिळालं त्याचं उपासनाच करत नाहीत, साधनाच करत नाहीत. स्वर्गामध्ये एखादं व्रत चालू आहे अशा प्रकारची कथा आपल्याला ऐकायलाच मिळत नाही. तसं व्रत नसतं. का केल्या जात नाही? कारण माणूस आनंदात असला की बाजूला सोडतो या गोष्टी. नेमकं आपल्याला ते सुचवायचंय. मग केव्हा अनुष्ठानं करतात, केव्हा व्रत करतात? त्याचं उत्तर, या देवता स्वर्गातून च्युत होतात, जंगलात जाऊन थांबतात. मग त्यांना लक्षात येतं आपली चूक काय झाली. आपण ज्याच्या कृपेने सगळं मिळालं होतं त्यालाच विसरलो. मग कोणीतरी श्रीगुरु भेटतात, एखादे ऋषी मिळतात. ते ऋषी त्यांना गणेश उपासना सांगतात. मग पुन्हा देवता गणेश उपासना करतात. उपासना केली की मोरया प्रसन्न होतो. प्रसन्न झालेला मोरया किंवा त्या पुराणातला तो देव यांना पुन्हा जागेवर बसवतो. सगळीकडे कथा सारख्या आहेत, कारण सगळ्यांना शेवटी तत्व सारखं सांगायचंय. आनंदात असताना, सुखात असताना भगवंताची होणारी विस्मृती ही दुःखाचं कारण आहे. हे सूत्र आपल्या समोर ठेवायचंय. गणेश पुराणकार आपल्याला नेमकं ते सांगतात की या सगळ्या देवतांवर अशी वेळ येऊन पोहोचली. महर्षी कश्यप आदितीला सांगतात, तुझ्या लेकरांना हीच अडचण निर्माण झालेली आहे. ते सुखात असताना मोरयाचं विस्मरण करतात. आता त्यांच्यावर दुःख आलं. उपाय काय? त्याचं उत्तर एकच ठरलेलं आहे, गणेश उपासना कर, गणेश आराधना कर. देवी आदितीला सांगितलं, तू त्यांच्या करता कर. आता ते सगळे बसले तपश्चर्येला. पुन्हा त्यांना अनुष्ठानाची इच्छा झालेली आहे, कारण उपरती झालेली आहे. ते उपासना करतायत. तूही उपासना कर, फलद्रूप होईल. देवी आदितीने गणेश उपासना केली, सगळ्या देवतांनी गणेश उपासना केली. सगळ्यांचं फळ एकत्र आलं आणि माघ शुद्ध चतुर्थीला भगवान विनायक रूपात अवतीर्ण झाले असं वर्णन आहे. हा मानवी अवतार आहे.
वेगवेगळ्या अंगाने समजून घ्या. का मानवी म्हणतो? एक तर हा पृथ्वीवर झालेला अवतार आहे. महर्षी कश्यपांच्या आणि आदितीच्या आश्रमात झालेला पृथ्वीवरचा अवतार, या दृष्टीने मानवी अवतार. कश्यप आणि आदिती हे मानवी स्वरूपातले ऋषी आणि ऋषीपत्नी माता पिता स्वरूपात आहेत, म्हणून मानवी अवतार. आणि या अवताराचं वैशिष्ट्य आहे, या अवतारात संपूर्ण वेळ भगवान आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे गजशुंडाधारी अवस्थेत नाहीये, तर ते माणसासारख्या चेहऱ्यात आहेत. नरमस्तकधारी स्वरूप विनायकाचं आहे. आजही आपण दक्षिणेत गेलात तर आपल्याला अशी विनायक मंदिर पाहायला मिळतील. गणेश मंदिर म्हणून तिथे पूजा केली जाते आणि समोर मात्र मूर्ती मानवी मस्तकाच्या अवस्थेत पाहायला मिळते. आपल्याला असे मंदिर आजही पाहायला मिळतील. तो जो विषय आहे तो या विनायक कथेचा सांगितला. या विनायक कथेमध्ये अशा पद्धतीने माघ शुद्ध चतुर्थीला भगवान प्रगट होतात आणि प्रगट झाल्यानंतर वेगवेगळ्या लीला सुरू करतात. या सगळ्या लीलांचं वर्णन करताना गणेश पुराणकारांनी शेकडो कथांचं वर्णन केलं. वेगवेगळे राक्षस कसे येतात, त्या राक्षसांनी कसे आक्रमण केले, त्याच्यावर मोरयांनी कसे उत्तर दिले, अशा शेकडो कथा प्रत्येकच अवतारात आहेत. म्हणजे आता मी विनायक अवतार आपल्याला सांगतोय, मयुरेश्वर अवतारात अशाच कथा येतील, गजानन अवतारात अशाच कथा येतील. सगळ्यांचं केव्हा तरी एका जागी सूत्रबद्ध रीतीने आपण त्याचा विचार करू. आता मला काही वेगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधायचंय. या कथेच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या लीला मोरयांनी केल्या, त्या लीलेतल्या मला उपयोगी असणाऱ्या आणि माझ्या उन्नतीसाठी सहाय्यभूत असणाऱ्या ज्या लीला किंवा जे संदेश आहेत, ते संदेश आपल्याला या निमित्ताने समजून घ्यायचे आहेत. त्या संदेश करणाऱ्या दोन महत्वाच्या कथा याच्यामध्ये येतात, त्यांचं वर्णन आपण करू. मोरया थोडे मोठे झाले, आता जरा धावता पळता येण्याच्या वयामध्ये आहेत आणि एक लीला मजेदार घडली. भगवान कश्यपांच्या आश्रमामध्ये दोन गंधर्व येऊन पोहोचले. एक प्रकारच्या देवता आहेत या. आपल्याकडे काही काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. त्यातली एक गोष्ट सहज विषय निघाला म्हणून सांगतो. 33 कोटी देव असा शब्द आपण वापरतो. अनेक लोक प्रश्न विचारतात, एवढ्या कुठे देवता असतात का? व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, ते अर्थ आपल्याला कळले पाहिजे. इथे कोटी शब्दाचा अर्थ 33 वर 7 शून्य असा नाहीये. तो अंकामधला जो कोटी आहे तो अपेक्षितच नाहीये. मग कोटी शब्दाचा अर्थ कोणता? वेगवेगळे अर्थ असतात शब्दांचे. कोटी शब्दात आणखीन एक अर्थ आहे. कोणता? जो उच्च कोटीचं कापड, उच्च कोटीचं गायन अशा शब्दांमध्ये वापरलेला असतो. आता इथे कोटी हा अंक नाहीये. उच्च कोटीचा याचा अर्थ स्तर अप्रतिम आहे, दर्जा अप्रतिम आहे, पात्रता श्रेष्ठ आहे, अशी जी रचना त्याला उच्च कोटी असं म्हणतात. निम्न कोटी असं शब्द वापरतात. तिथला जो अर्थ आहे तो इथे आहे. वेगवेगळ्या स्तर आहेत देवतांचे, त्या पातळीवरच्या देवता. मग यक्ष असतील, गंधर्व असतील, किन्नर असतील, विद्याधर असतील, अप्सरा असतील, ईश्वर असतील, महेश्वर असतील, वेगवेगळ्या स्तरांचा विचार आपल्या समोर केला. त्यातले गंधर्व नावाचे एक देव ते तिथे येऊन पोहोचले. हा हा आणि हु हु अशी त्या दोघांची नावं आहेत. हे दोघ जण रोज पंचायतन पूजा करत होते. मला आपल्याला त्याच्याकडे वेधायचंय आपलं लक्ष. पंचायतन पूजा ही महत्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्या समोर ठेवायची आहे, कारण ते भारतीय संस्कृतीचं अद्वितीय वैशिष्ट्य आहे. या पद्धतीची सगळ्यात सुंदर रचना आपल्या समोर समाजामध्ये जर प्रचलित नंतर कोणी केली असेल तर त्यात भगवान जगद्गुरु आद्यशंकराचार्य स्वामी महाराज त्यांनी पंचायतन पूजा जनतेमध्ये व्यवस्थित प्रचलित केली. पण त्यांच्या आधी होती की नाही? होती. गणेश पुराणकारांनी वर्णन केलं. गणेश पुराणकार आपल्यासमोर इथे वर्णन करतात पंचायतन पूजेचं. म्हणजे काय? जर गणेशाबद्दल आपण बोलतोय म्हणून गणेश मध्यस्थानी ठेवून आपण विचार करू. मध्यभागी भगवान श्री गणेशांची मूर्ती ठेवायची. एका बाजूला भगवान विष्णू, एका बाजूला भगवान शंकर, एका बाजूला आदिशक्ती आणि एका बाजूला भगवान सूर्य, अशा 4 देवतांना त्यांच्या साह्यकारी शक्ती रूपामध्ये त्या 5चं एकत्रित पूजन करायचं. मध्य देवता आणि त्यांचे 4 सहकारी देवता अशा स्वरूपात 5चं एकत्रित पूजन, याला पंचायतन पूजन म्हणतात. किती सुंदर रचना आहे लक्षात घ्या. आणि गणपत्य संप्रदायातलं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो. आपण श्री क्षेत्र मयुरेश्वरला जा, मोरगावला जा, तिथे या पद्धतीने प्रत्यक्ष रचना आपल्याला पाहायला मिळते. 4 बाजूला 4 द्वार आहेत. पूर्वद्वाराची देवता रमा रमेश म्हणजे भगवान विष्णू आहेत. दक्षिणद्वाराची देवता उमा महेश्वर म्हणजे भगवान शंकर आहेत. पश्चिमद्वाराची देवता रती आणि कंदर्प यांच्यासोबत आदिशक्ती आहे. उत्तर द्वाराला मही आणि वराह यांच्यासोबत भगवान सूर्यांची स्थापना आहे. 4 बाजूला 4 देवता, मध्यभागी स्वानंदनाथ भगवान श्री मयुरेश्वर विराजमान असतात. पंचायतन पूजा प्रत्यक्ष
या गोष्टीचं वर्णन आपल्या समोर केलं, ती रचना लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला इथेही ती रचना सांगताय, या पाचांची पूजा करायची. का करायची ते सूत्र समजून घ्या. ते सूत्र फार महत्वाचं आहे. का पाचांची पूजा करायची? मी जेव्हा माझ्या रोजच्या पूजेत विष्णूची पूजा करतो, शंकरांची पूजा करतो, त्यावेळी ते माझ्यासाठी पूज्य असतात. आणि लक्षात घ्या, जर ते माझ्यासाठी पूज्य आहे तर याचा अर्थ त्यांचे सगळे भक्त तेही माझ्यासाठी पूज्य आहेत, ते माझे आपले आहेत. या पद्धतीने शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य यांचा वेगळेपणा नष्ट केला, हे सगळे एकत्रित केले. या सगळ्यांची मिळून एकजूट बांधण्याची पद्धती, या सगळ्यांना एका छत्राखाली आणण्याची पद्धती पंचायतन पूजेच्या माध्यमातून सहज तुमच्या माझ्या संस्कृतीने दिली. आणि सगळे एक आहात, सगळे सनातन वैदिक धर्माचे परंपरेचे अनुयायी आहात, सगळे एका ओंकाराचे उपासक आहात. ही भूमिका एकात्मता जी असते, ती सामाजिक ऐक्य साधण्याचं अद्वितीय कार्य ही पंचायतन पूजा करते. त्या दृष्टीने आपल्याला हे पंचायतन समजून घेतलं पाहिजे. पुढचा विषय आपल्या समोर येतो कथेचा, कारण या पद्धतीने ती पंचायतन पूजा झाली. पुढे विषय येतो, मग काही गोष्टी पौराणिक पद्धतीने सांगितलेल्या असतात. मोर्यानी त्या पाचवी मूर्ती उचलल्या, गिळून टाकल्या. त्याच्यानंतर देवी आदिती चिडली, चिडलेल्या आदितीने मोर्यानी तोंड उघडून दाखवलं. आत्मय तिला ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. नंतर महर्षी कश्यप आले, तेही चिडले. हे गंधर्व मारायकरता मागे धावायला लागले. मोर्या पुढे धावतायत. कधी त्यांना विष्णू रूपात दिसतायत, कधी त्यांना शिव रूपात दिसतायत, कधी शक्ती रूपात दिसतायत, कधी सूर्य रूपात दिसतायत, कधी प्रत्यक्ष गणेश रूपात दर्शन देत आहेत, पुन्हा थोड्या वेळी विनायक रूपात दिसत आहेत. सगळ्या प्रकारच्या कथा आपल्याला सांगितल्या. काय सांगायचंय? मोरया एकच गोष्ट सांगतोय, अरे सर्वत्र मीच भरलेलो आहे, एक माझं चैतन्य आहे, जिकडे पाहशील तिकडे तुला मीच दिसलो पाहिजे. कारण या सगळ्या स्वरूपात सुद्धा मीच लीला करत असतो, ते कार्य करत असतो. ही भूमिका आपल्या समोर ठेवण्याकरता भगवंताचं हे सर्व व्यापी स्वरूप आपल्या समोर ठेवण्यासाठी कथेची रचना असते. दुसरा महत्वाचा घटक या कथेतला जो आपल्याला समजून घ्यायचा आहे, आपल्या उपयोगाचा आहे, तो पुढचा. त्याचं उत्तर भगवान आणखीन थोडे मोठे झाले आणि मग एक मजेदार गोष्ट घडली. मोरयाचं उपनयन करायचं ठरलं. कश्यपांच्या आश्रमात आहे, उपनयन करायचं. उपनयन गुरूंच्या जवळ जाण्यासाठी केलं जातं. कारण उपशब्दाचा अर्थ जवळ, नयन म्हणजे नेऊन बसवणे. श्री गुरूंच्या जवळ नेऊन बसवायचा संकल्प, त्यासाठी केलेला जो व्रताचा विषय, त्यासाठी केलेला जो संस्कार, त्याला उपनयन असं म्हणतात. तसा उपनयन संस्कार करायचा. लक्षात घ्या, या पृथ्वीवर जेव्हा अवतार धारण करून भगवान जरी आले तरी त्या भगवंताला उपनयन संस्कार आणि गुरुच्या घरी जाण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण गुरुच या सृष्टीतून तारून नेणारं तत्व आहे, हे आपल्या समोर ठेवायचंय. म्हणून भगवान रामचंद्र या पृथ्वीवर येतात, वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जातात. भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर अवतीर्ण होतात आणि महर्षी संदीपनींच्या आश्रमात जातात. तिथे जाऊन ज्ञान ग्रहण करतात. वास्तविक लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्णांना ज्ञान काय ग्रहण करायचं? त्यांनी सांगितलेली भगवद्गीता सगळ्या ज्ञानाचा आधार म्हणून, सगळ्या भारतामध्ये नाही संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेली, ते भगवान श्रीकृष्ण ज्ञान का घेतात? त्याचं उत्तर त्यांना ज्ञान घेण्याकरता नाही जायचंय, गुरु परंपरेचं महत्व सांगायचंय, शास्त्र अध्ययनाचं महत्व सांगायचंय, उपनयनाचं महत्व त्या दृष्टीने समजून घ्या. आणि मग मी मुद्दाम आपल्याला सांगतो, या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांचा उपनयन संस्कार व्हावा, अशी माझी याच्या मागची व्यापक भूमिका आहे. तो बाह्य विधी नाही म्हणत आहे मी, त्या विधीचा जो प्रकार आहे त्याचं एक मूल्य वेगळं आहे, त्याची पद्धती वेगळी आहे, त्याच्याबद्दल नाही बोलत. तो करणे न करणे हा पूर्ण वेगळा विषय, मी त्याच्याही स्पर्श करत नाहीये. उपनयनाच्या मागची ती भूमिका आहे, ती भूमिका झाली पाहिजे. आपल्या सगळ्यांचं उपनयन आज झालं पाहिजे, आपण त्या दृष्टीने सिद्ध झालो पाहिजे. काय आहे उपनयन? गुरूंच्या जवळ जाणे, शास्त्राच्या जवळ जाणे, मोरयाच्या जवळ जाणे, यालाच उपनयन म्हणतात. त्यासाठीचा तो संस्कार आहे. त्या संस्कारामधली एक महत्वाची गोष्ट मुद्दाम आपल्याला सांगतो, कारण ती आज आवश्यक आहे. म्हणून आपल्या समोर सांगायचं, त्या उपनयन संस्कारामध्ये त्या बटूच्या हातात एक दंड दिला जातो. इथं जेव्हा वर्णन कथेचं येतं, त्या कथेमध्ये वर्णन आहे, विनायकाचा उपनयन संस्कार झाला, सगळ्या देवता प्रगट झाल्या. प्रगट झालेल्या देवतांनी त्या बटूचं पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर त्या बटूला काहीतरी उपहार द्यायचा असतो, काहीतरी भेट द्यायची. सगळ्या देवतांनी मोरयाला म्हणजे त्या विनायकाला वेगवेगळे शस्त्र दिले असं वर्णन आहे.
किंवा तो बटू अभ्यासाकरता चाललाय, त्याला शस्त्र कशाला पाहिजे? कायम लक्षात ठेवा, शस्त्रही पाहिजे. कारण जोपर्यंत शस्त्र संपन्न असत नाही तोपर्यंत शास्त्र संपन्न होण्यामध्ये नुसता उपयोग नाही. कारण शास्त्र आणि शस्त्र एकत्र असले पाहिजे, तरच अद्वितीय समाजाची रचना निर्माण होते. अर्थात हा शब्द व्यवस्थित समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. शस्त्र घ्या याचा अर्थ हातात तलवारी घ्या, बंदुका घ्या असं मला चुकणे नाही सांगायचं. त्यातला भाव लक्षात घ्या. त्या बटूला शस्त्र प्रतीक रूपामध्ये तो दंड दिला जातो आणि तो देताना जो संकल्प केला जातो ना, त्याला जो उपदेश केला जातो तो समजून घ्या. संस्कृतमध्ये असल्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही. त्याला उपदेश दिला जातो. ते गुरुजी त्याला सांगतात, तूहून कोणावर आक्रमण करू नको. ही अहिंसेची मूळ कल्पना. तूहून कोणावर आक्रमण करू नको, बिलकुल बरोबर. पण अंगावर कोणी आला तर मार खाऊन घरी येऊ नको. हा भाव लक्षात घेतला पाहिजे. मला या पद्धतीने रचना आपल्याला सांगायची आहे. म्हणजे काय? शस्त्र संपन्न आपण असलो पाहिजे. आता शस्त्र मी मगाशी म्हटलं तसं तलवार बंदूक नाहीये. लोकशाही पद्धतीत आपण राहतोय. लोकशाही पद्धतीत आपल्याला शस्त्र वेगळे आहेत. कोणते शस्त्र? माझी वाणी हेच माझं शस्त्र, माझी लेखणी हेच माझं शस्त्र. काय करायचंय त्या शस्त्राने? त्या शस्त्राने मला शास्त्राचा आधार व्हायचंय. त्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याच्याकरता त्याचा अभ्यास करायचा आहे. माझ्या वाणीवर शास्त्र असलं पाहिजे, माझ्या लेखणीत शास्त्र असलं पाहिजे. आणि आता सांगितलं तसं यांच्या माध्यमातून कोणावर आक्रमण नाही करायचं. पण माझ्या संस्कृतीला कोणी नावं ठेवत असतील, माझ्या परंपरांची कोणी टिंगल करत असेल, माझ्या धर्माचा कोणी अवहेर करत असेल, त्याचा अनादर करत असेल, तर त्याच्या समोर त्याच्या अभ्यासासह, त्या धर्माच्या शास्त्राच्या परंपरेच्या अभ्यासासह प्रत्युत्तर देण्यासाठी मी सिद्ध झालो पाहिजे. उपनयन त्याला म्हणतात. आपल्या सगळ्यांचं असं उपनयन झालं पाहिजे. कारण माझ्या परंपरेला, शास्त्राला, धर्माला नावं ठेवणारा विरोधी वाटला पाहिजे. त्याच्या विरोधात उभं राहण्याची शक्ती आपल्याला असली पाहिजे. तशी शक्ती मिळावी यासाठी विनायकाला प्रार्थना करून आज थांबू, बाकी उद्या. जय गजानन.